आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. पनवेल शहरातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शरयू होंडा पनवेल यांच्या स्मार्ट वर्कशॉपचे आज शुक्रवार 24 एप्रिल रोजी भव्य उद्घाटन पार पडले. होंडा कंपनीचे मान्यवर कोइची तोनुची सॅन यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गेल्या 21 वर्षांपासून पनवेल परिसरात शरयू होंडा ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देत आहे. आता या नव्या अत्याधुनिक व पारदर्शक स्मार्ट वर्कशॉपमुळे सेवेमध्ये आणखी गुणवत्ता आणि विश्वास वाढणार आहे. या कार्यक्रमात शरयू होंडाचे डायरेक्टर सुजित देशमुख तसेच जनरल मॅनेजर विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्मार्ट वर्कशॉपची पाहणी केली. या वर्कशॉपमध्ये ग्राहकांना त्यांच्या वाहनांवर चालू असलेले काम प्रत्यक्ष पाहता येणार आहे, ज्यामुळे सेवेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक जलद व विश्वासार्ह सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच होंडा कंपनीकडून नवीन मोबाईल ॲपही उपलब्ध करण्यात आले आहे. या ॲपद्वारे ग्राहकांना वाहनांबाबत माहिती, खरेदी विक्री संदर्भातील तपशील तसेच वर्कशॉप अपडेट्स सहज मिळणार आहेत. याबाबत माहिती देताना शरयू होंडा पनवेल येथील कस्टमर केअर मॅनेजर श्वेता केदार यांनी सांगितले की ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि या स्मार्ट वर्कशॉपमुळे ते अधिक प्रभावीपणे साध्य होईल. प्रथम नमस्ते सगळ्यांना. आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी शरय होंडा वर्कशॉपचं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटनचं मेन प्रमुख उपस्थिती जे होते ते डायरेक्टर सुजित देशमुख आणि जनरल मॅनेजर विकास कदम आहेत. या वर्कशॉपचं उद्घाटन जे आहे ते मिस्टर कोइची सोनोची सान यांच्या हस्ते झालेलं आहे. हे न्यू वर्कशॉप जे आहे याचं मेन उद्दिष्ट हे आहे की कस्टमर्सला पारदर्शक सर्व्हिस मिळावी आणि उत्कृष्ट सर्व्हिस मिळावी. गेल्या 23 वर्षापासून शरयू होंडा कस्टमर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. होंडाचं जे व्हेकल्स आहे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. या मेन वर्कशॉपचं उद्दिष्ट हे आहे की याच्यामध्ये मोस्ट ऑफ डिजिटलायझेशन आहे. बेसिकली कस्टमर लॉन्चमध्ये बसून त्यांच्या गाडीचं स्टेटस बघू शकतात की त्यांच्या व्हेकलचं जॉब कार्ड ओपनिंगचे स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर वॉशिंगमध्ये आहे गाडी, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन होते गाडीचं किंवा गाडीचं रेडी आहे की नाही ते डिजिटलायझेशन कस्टमर लॉन्चमध्ये बसून बघू शकतात. प्लस आपल्याकडे पारदर्शक सुद्धा सुविधा आहे. कस्टमर लॉन्चमध्ये बघून कस्टमर्स त्यांची व्हेकलची पूर्ण सर्व्हिसिंग व्यवस्थित बघू शकतात. सेकंड म्हणजेच कस्टमर्ससाठी मेन होंडाने न्यू ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, माय होंडा ॲप. त्याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिस बुकिंग घेऊ शकतात, सर्व्हिस इन्क्वायरी घेऊ शकतात, ओके, पार्ट्सचं इन्क्वायरी असेल ते घेऊ शकतात. सो याच्यामध्ये हे सगळे बेनिफिट्स कस्टमर्सला आपण देत आहोत. सेकंड थिंग म्हणजेच आता न्यू वर्कशॉपचं ओपनिंगचं मेन उद्दिष्ट हे आहे की कस्टमर्सला बेटर प्रॉपर डिजिटलायझेशन सर्व्हिस मिळावी. हेच आमचं एक आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हेच आमचं एक मेन उद्दिष्ट आहे. थँक्यू. डिपेंड ऑन कस्टमरची गाडीची सर्व्हिसिंग कोणती आहे. जर कस्टमरची नवीन व्हेकल आहे तर फ्री सर्व्हिसेसमध्ये चेक पॉईंट्स कमी असल्या कारणाने कस्टमर्सला सर्व्हिसिंग लवकरात लवकर करून मिळू शकते. आणि जर कस्टमरचं मेजर वर्क असेल तर त्या हिशोबाने कस्टमरला जे आपले सर्व्हिस ॲडवायझर्स आहेत ते प्रॉपर गायडन्स देऊ शकतात. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.